सोपवावं याच्यासाठी ही निवडणूक होत आहे। आज आम्ही बघतोय की ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष कधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, कधी ते देशाचे गृहमंत्री झाले, कधी लोकसभेचे नेते झाले, कधी राज्यपाल झाले, कधी राज्याचे अर्थमंत्री झाले, कधी ऊर्जा मंत्री झाले, पण सोलापूरला ज्यांनी काहीच दिलं नाही आणि एकट्या उजनीची पाईपलाईन वरती 50 वर्ष मतं मागितली, त्यांच्या लेकीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी का आपल्या घरातल्या लेकींना वाचवण्यासाठी मतदान करायचं याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे। कारण आम्ही बघतोय की कर्नाटक मध्ये काँग्रेसचं शासन आल्यानंतर जे झालं की नेहा हिरेमठ नावाच्या एका माझ्या बहिणीची जेव्हा दिवसा ढवळ्या हत्या होते, आज मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की स्वतःला सोलापूरची लेक म्हणवणाऱ्या आमच्या उमेदवार या नेहा हिरेमठच्या हत्येवरती गप्प का आहेत, त्या बोलत का नाहीयेत? अहो, नेहा हिरेमठ कुणाची मुलगी नाहीये का? म्हणून इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला एवढंच सांगायचंय कि बेटी को चांद की जैसी मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए। बेटी को चांद के जैसी मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए। बनाना है तो उसे शेरनी की तरह बनाओ कि देखने वाले की नजरें नीचे झुक जाए। त्याच्यामुळे आज आम्ही महाराष्ट्रात बघतोय की शरद पवार साहेब सांगतायत की माझ्या मुलीला निवडून द्या। आज आम्ही बघतोय की शिंदे साहेब, सुशील कुमारजी शिंदे साहेब म्हणतायत की माझ्या मुलीला निवडून द्या, परंतु मोदी साहेब आहेत की ते देशातल्या प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी भांडतायत। त्यामुळे दुसऱ्याची लेक निवडून येण्यासाठी नाही तर स्वतःच्या घरातली लेक सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे। आज या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। याच महाराष्ट्रात ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस तो ओवेसी हैदराबाद वरनं आला आणि त्या औरंग्याच्या कबरीवरती जाऊन त्यांनी चादर चढवली। मला सांगा, देश धर्म पे मिटने वाला आमचा छत्रपती संभाजी महाराज आमचे त्यांची 40 दिवस हाल हाल करून हत्या करणारे त्या औरंग्याच्या कबरीवरती चादर चढवणारा तो ओवेसी आणि त्याचा एमआयएम पक्ष यांचा पाठिंबा घेऊन आज जे निवडणुकीमध्ये उभे राहिलेत त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? अरे अंगार होता संस्काराचा, शृंगार होता स्वराज्याचा, मृत्यू ही नतमस्तक व्हावा असा पुत्र होता माझ्या शिवबाचा आणि माझ्या शिवबाच्या पुत्राला ज्यांनी 40 दिवस हाल हाल करून मारलं तो औरंगजेब हा ज्यांचा बाप आहे तो ओवेसी आणि त्या ओवेसीच्या पक्षानं आज काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। जर यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल तर 2014 मधली एक बातमी मला या ठिकाणी ऐकवायची आहे। त्यावेळेस प्रणितीताई काय म्हणल्या होत्या हे थोडंसं ऐकून घ्या। या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे एमआयएम या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून हा पक्ष कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही तर ते देशाच्या विरोधात बोलतात। या देशद्रोहींना देशात थारा नसावा असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केलं। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमची माफी मागावी अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे। 2014ला आजपासून 9 वर्षापूर्वी याच प्रणितीताईंनी पत्रकार परिषदेमधून मागणी केली होती की एमआयएम वरती बंदी घाला। एमआयएम हा दहशतवादी पक्ष आहे असं प्रणितीताई म्हणाल्या होत्या, मी म्हणत नाहीये। त्याच्यावर बंदी घाला म्हणाल्या होत्या। आज मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आज असं काय झालं की अचानक तो पक्ष तुम्हाला देशभक्त वाटू लागला? त्यावेळेस ओवेसींनी मागणी केली होती की प्रणितीताईंनी एमआयएमची माफी मागावी। मग आज ओवेसीजी आज असं काय झालं की तुम्ही प्रणितीताईंना पाठिंबा देताय? आचार्य आर्य चाणक्यांनी सांगून घेतलंय। आर्य चाणक्य म्हणतात कि जब सारा विपक्ष एक हो जाए, जब सारा विपक्ष एक हो जाए तो समझ लेना कि राजा ईमानदार है। मला प्रणितीताईंना विचारायचं आणि त्यांना जाहीर आवाहन करते की प्रणितीताई, जर खरंच तुम्ही 2014च्या पत्रकार परिषदेत खरं बोलला होतात तर मग तुम्ही ज्या पक्षाला दहशतवादी आणि जातीयवादी म्हणालात त्या एमआयएमचा पाठिंबा एकतर तुम्ही नाकारा, नसेल तर मी खोटं बोलले होते हे तर कमीत कमी मान्य करा आणि सोलापूरकरांची माफी मागा, आणि नसेल तर तुम्हाला सोलापूरकरांच्या समोर मत मागण्याचा अधिकार नाहीये। आज
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सोबत उभे आहोत. कारण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और अगर हो जाए तो मेरा दुकान बंद कर दूंगा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मला जर एक दिवस सत्ता मिळाली तर त्या एका दिवसात मी राम मंदिर बांधेन आणि 370 कलम रद्द करेन. मोदी साहेबांनी राम मंदिर सुद्धा बांधलं आणि 370 कलम सुद्धा रद्द केलं. म्हणून ही असली शिवसेना शिवसेनेच्या ढाण्या वाघांसोबत मोदी साहेबांच्या सोबत आहे. आणि त्याच वेळेला 2 दिवसापूर्वी ज्या नकली शिवसेनेचे नकले मांजर जे इथे येऊन बोलून गेले, बघा उद्ध्वस्तजी वाकरे काय म्हणताय. ओय हरामखोरपणा मी बोलतोय जरा हरामखोरपणा आहे. ओय हरामखोरपणा मी बोलतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. इतकी नीचपणा. उद्धव ठाकरे म्हणतायत की जे जय श्रीराम म्हणतायत त्यांना मी हरामखोरपणा म्हणतोय. आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणतायत की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. मग अशा लोकांच्यासाठी जे लोक मत मागायला येतात, धर्मद्रोही लोक जे मत मागायला येतात, त्यांना तुम्ही मत देणार आहात का याचा विचार करा. अरे त्यांच्या सुशील कुमारजी शिंदे साहेबांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्यांच्या घरामध्ये ते जरी दलित म्हणून आज मत मागत असले आणि रिझर्व सीट वरती जरी ते आज उमेदवारी लढवत असले, मला अभिमान आहे माझ्या भावाचा रामभाऊ सातपुतेंचा. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा ठणकावून रामभाऊ म्हणाले होते की होय मी हिंदू दलित आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे इथे आलोय. आणि आज सुशील कुमारजी शिंदे असतील किंवा प्रणितीताई असतील, रिझर्व कॅटेगरीवरती तुम्ही उमेदवारी घेता आणि दलित समाजाच्या कार्डवरती सगळी पदं घेता, पण त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, त्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, त्यांच्या घरामध्ये जिजाऊचा फोटो नाही, त्यांच्या घरामध्ये भारत मातेचा फोटो नाही, त्यांच्या घरामध्ये फक्त सोनिया मातेचा फोटो आहे आणि गांधी घराण्यासाठीच त्यांचं जगणं आहे. त्यामुळे या लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. हजारो सोलापूरकर जे माझे भाऊ बहीण डिग्री घेऊन सुद्धा त्या इंटरसिटी मध्ये रोज सकाळी बसून आपल्या आई वडिलांना सोडून पुण्यामध्ये काम करायला जातात, आज त्यांचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे. आज माझ्या हजारो बीडी कामगार, बांधकाम कामगार भगिनी ज्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाहीये, त्या सर्वांना माझं आवाहन आहे की विकासाचं नवं स्वप्न आज आपण रामभाऊंच्या माध्यमातून साकार करणार आहोत. त्यामुळे थोड्याच वेळात योगीजींचं आगमन होणार आहे. मी एवढंच बोलते कि ना शादी ना बच्चे ना धन ना ही वो सत्ता के भोगी है. ना शादी ना बच्चे ना धन ना ही सत्ता के वो भोगी है. जिनको देखकर गुंडे थर थर कांपे वो आदित्यनाथ योगी है. जिनके भाषण सुनकर सरहद का दुश्मन डर जाता है. जिनका भाषण सुनकर सरहद का दुश्मन डर जाता है. जो कोई करने की सोच भी नहीं सकता वो योगी जी कर जाते हैं.